नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी। नवी मुंबईमध्ये नेरूळ म्हणजे सेक्टर 48 या ठिकाणी मनसेचे विभागीय अध्यक्ष अमोल ऐवळे हे गेले 8 वर्षापासून या ठिकाणी महिलांसाठी क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करतात आणि त्यासुद्धा डे नाईट असतात। माझ्यासमोर ज्या खेळाडू आहेत त्यांना मी विचारणार आहे की हे जे 8 वर्ष म्हणजे 7 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत, हे 8वं वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेत। आपलं नाव आणि आपल्या टीमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? पूजा गायकवाड आणि मी सेक्टर 46 मध्ये राहते आणि माझ्या टीमचं नाव आहे मानस सरोवर। प्रथम जय महाराष्ट्र। प्रथम मी आमचे लाडके अमोल सर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी गेल्या 7 वर्षापासून महिलांच्यासाठी आणि महिलांचा विचार करून की महिलांनी घरातून बाहेर पडावं आणि महिलांनी सुद्धा एन्जॉय करावा। त्याच्यातून आमचं एक म्हणजे की आम्ही 3-4 महिने प्रॅक्टिस जेव्हा करतो त्यांचा फिटनेससुद्धा होतो हे आमच्या लक्षात आलेलं आहे। त्या विचार करून त्यांनी आमच्यासाठी जे हे टुर्नामेंट ठेवले त्याच्याबद्दल आम्ही खूप सरांचं आभारी आहोत आणि सातत्यपूर्ण अशीच हे मॅचेस पुन्हा आयोजित करत राहावे याच्यासाठी मी अमोल सरांना खूप मनापासून शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी अमोल सरांनी 7 वर्ष झाले म्हणजे ही तुमच्यासाठी महिलांसाठी आयोजित केलेली हा स्पर्धा आहे। आपण किती वर्षापासून या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेले आहात? 2017 पासून आमची टीम ह्याच्यामध्ये खेळायला येते आणि आम्ही 7 वर्षामध्ये आम्ही 4 ट्रॉफी घेऊन गेलेलो आहोत। तर आम्ही विनर ऑफ द सेक्टर आहोत। बरं, आता महिला म्हटलं की घरी असतात म्हणजे चूल आणि मूल ही एक पूर्वीची परंपरा होती। आपण आधुनिक काळात चाललेलो आहे। महिला पुरुषाच्या खांद्याला म्हणजे एक पाऊल पुढे चालले तसं म्हणायला काही हरकत नाही आहे। हे करत असताना तुमच्या परिवारातून तुम्हाला याच संदर्भात म्हणजे वेळ भरपूर जातो, प्रॅक्टिसला जातो, तर तुम्हाला घरातून सहकार्य मिळतं का? घरातून सहकार्य मिळायचं म्हटलं तर फुल सपोर्ट मिळतो। पहिलं म्हणजे आम्ही घरी राहणाऱ्या आणि जॉब करणाऱ्या असा मिक्स महिला खेळतो। असं काही नाही की पण जे आम्ही घरी राहत होतो की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही फक्त मूलच करतोय का, पण असं नाही झालं। आता आम्हाला बाहेर येऊन जेव्हा आम्ही आमच्या स्कूल लेवलला जेव्हा स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी करत होतो तशा ॲक्टिव्हिटी करायला बाहेर चान्स मिळालेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला खूपच म्हणजे आमच्या ज्या आहेत आमच्यामध्ये जे क्वालिटी आहेत किंवा जे गुण आहेत त्या एक्सप्रेशन करायला किंवा दाखवायला एक वाव मिळालेला आहे। बरं, ह्या टुर्नामेंट ज्या चालू आहेत त्या डे नाईट आहे ते कधीपासून सुरू होणार आहेत? आता येणाऱ्या 25, 26, 27 या दिवशी आहेत। तर माझं असं आमच्या सेक्टर 46, 48 किंवा आमचं सेक्टर 50 असेल, 42 असेल तर सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि बघायला यावं, मॅच एन्जॉय कराव्या। खरंच मॅच खूप बघण्यासारखे असतात, म्हणजे अप्रतिम असतात। असं तुम्ही म्हणू शकत नाहीत की महिला एवढ्या सुंदर मॅच कशा काय खेळू शकतात। एवढ्या सुंदर मॅच होतात। जे बघेल येऊन इथे आणि अनुभव घेईल, त्याला एक्सपिरियन्स घेईल, त्यालाच समजेल की मला काय म्हणायचं आहे ते। बरं, आता तुम्ही म्हणालात की आम्ही विनर होतो, 4 वेळा तुम्ही विनर झालेला होता। आता ही 8वी म्हणजे ज्याला अष्टपैलू म्हणतो तसं तुम्ही या वेळेला सुद्धा तुम्ही विनर होणार आहात का? येस, डेफिनेटली। आत्मविश्वासानं उतरायचं आहे मैदानामध्ये। गेम आहे, खेळ आहे, काही होऊ शकतं, पण आत्मविश्वास मात्र भरपूर आहे की आम्ही जिंकणार। कारण आम्हाला टपल्याला सगळे तयार आहेत, कारण आम्ही विनर होतो सलग 4 वर्ष किंवा एखाद्या वर्षामध्ये बहुतेक कोणीतरी गेले, पण 4 वर्ष आम्ही घेतलेत। त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की आम्ही जिंकू म्हणून। तुम्ही बघितलं असेल की क्रिकेटमध्ये आज महिला इतक्या अप्रतिमपणे बोलत आहेत की विश्वासार्हता त्यांच्यामध्ये आहे की आम्ही निश्चित या ठिकाणी त्या 4 वेळा विनर झालेलो, त्यांची टीम विनर झालेली। आत्तासुद्धा 8व्या वेळेलासुद्धा आम्ही विनर होऊ, परंतु 4 वेळा आम्ही विनर झालो म्हणजेच आमच्यामध्ये स्पर्धा झालेली आहे। यावेळेलासुद्धा तितकीच टफ असेल जी मागच्या वेळेला झालेली आणि ज्या काय 25, 26, 27ला या ज्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमध्ये या परिसरातील असंख्य महिलांनी आणि पुरुषांनी आणि युवकांनीसुद्धा ही मॅच बघायला यावं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी।